नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 डिसेंबर 2023 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। स्वतःच्याच आईने पोटच्या 10 वर्षीय मुलीला गळफास देऊन तिला कायमचे संपवले। नंतर स्वतःही गळफास घेऊन तिने स्वतःचे आयुष्य संपवले। ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील खोलापुरी गेट परिसरात गेल्या 11 महिन्याआधी घडली होती। त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मात्र तपासानंतर आता तब्बल 11 महिन्यानंतर पोलिसांनी मुलीला गळफास देऊन स्वतःचे जीवन संपवणाऱ्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे। कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक व्यक्ती त्रस्त असतात, मात्र त्यातून चांगला निर्णय काढणे गरजेचे असतानाही अनेक व्यक्ती टोकाचे निर्णय घेत आहे। अशीच दुर्दैवी घटना 11 महिन्याआधी गेल्या 20 जानेवारीला शहरातील खोलापुरी गेट परिसरात घडली होती। येथे राहणाऱ्या 34 वर्षीय भाग्यश्री दीपक भले यांनी त्यांच्या 10 वर्षीय मुलगी स्वराला आधी गळफास देऊन हत्या केली। नंतर स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। त्यांच्या शेजारील राहणारे फिर्यादी आनंद जयदेव शिरसाट यांनी खोलापूर गेट पोलिसांना माहिती दिली असताना पोलिसांनी पंचनामा करून या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। या घटनेच्या तपासात खोलापुरी गेट पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले करीत असताना त्यांनी बारकाईने तपास केला। आत्महत्या का केली याचा सखोल तपास करण्यात आला। मृतक भाग्यश्री यांनी तिचे पहिले पती सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करून त्याच्यासोबत संसार करीत होती। मात्र याच दरम्यान ती अस्वस्थ राहायची। तिच्या मनात आत्महत्या करण्याचे प्रश्न निर्माण व्हायचे। स्वतः आत्महत्या केली तर मुलीचे काय होणार, तिला कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण होत असल्याने अखेर दोघींना संपवण्याचा निर्णय घेतला। हा संपूर्ण तपास केल्यानंतर खोलापूर गेट पोलिसांनी अखेर 11 महिन्यानंतर मृतक भाग्यश्री विरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात पोलीस आता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे। 3 डिसेंबरच्या रात्री वडील दारू पिऊन घरी येऊन जेवण करीत असताना त्यांच्याच मुलाने दारू पिऊन आले का असे हटकले असता वडील मुलात वाद निर्माण होऊन मुलाने मारहाण केल्याने वडिलांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला। या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी पंचनामा करून मारेकरी मुलाला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। रागाच्या भरात कोण कोणाला संपवेल याची आजच्या युगात काही शाश्वती नाही। शिल्लक वादातून आज मुलगा वडिलांवर जीवघेणा हल्ला करीत असल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहे। अशीच धक्कादायक घटना अमरावती शहरातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत 3 डिसेंबरच्या रात्री घडली। नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शेंदोडा या गावी रविवार 3 डिसेंबरच्या रात्री मुलानेच आपल्या वडिलांना कायमचे संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। येथे राहणारे 70 वर्षीय नवरंग भोसले हे रात्री 8 वाजता दारू पिऊन घरी आले। या दरम्यान त्याचा 35 वर्षीय मुलगा नमन भोसले हा सुद्धा जेवण करीत असताना वडील दारू पिऊन आल्याने त्यांना मुलाने दारू किती पिला असे म्हणून हटकले। मी तुझ्या पैशाने दारू पिलो नाही असे उत्तर दिल्याने दोघात वाद निर्माण झाला। काहीच वेळाने आरोपी मुलगा नमन याने वडिलांना लाथाबुक्क्यांनी छातीवर पाठीवर बेदम मारहाण केली। याच दरम्यान जखमी वडिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले असता काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला।
या प्रकरणात मृतकाची 60 वर्षीय फिर्यादी पत्नीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी आरोपी नमन नवरंग भोसले यांच्याविरुद्ध कलम 302 गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. बडनेरा शहरात घडत असलेल्या विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये हाय प्रोफाईल डिझेल पेट्रोल चोरट्यांच्या टोळीने एंट्री केली असून बडनेरा शहरातील लक्झरी बसेससह 4 चाकी वाहनातून पेट्रोल डिझेल चोरींच्या घटना सातत्याने घडत असल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हाय प्रोफाईल चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता बडनेरा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. बडनेरा शहरात विविध गुन्हेगारीच्या मालिकेत आता एक नवीन हाय प्रोफाईल गुन्ह्याची भर पडली असून भरवस्तीत उभ्या असलेल्या वाहनामधून मोठ्या शिताफीने डिझेल व पेट्रोल चोरणाऱ्या टोळीने शहरात धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांची एक टोळी असून या टोळीतील सदस्य हे वाहनधारक कोणत्या पेट्रोल पंपवरून पेट्रोल डिझेल भरतात, वाहनधारक पार्किंग कुठे करतात याची रेकी करतात व भरवस्तीतही हे चोरटे कारमध्ये बसून विशिष्ट मशीनद्वारे वाहनातील पेट्रोल डिझेलला चुना लावतात. ही घटना बडनेरा नवी वस्ती परिसरातील शिवाजी नगरात राहणारे बाबा ट्रॅव्हल्सचे संचालक सरफराज उर्फ रज्जू बाबा यांच्या लक्झरी गाडीतून डिझेल चोरी करतानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. डिझेल चोरीच्या घटना शहरात 2-3 ठिकाणी घडल्याचे बोलले जाते, मात्र यांच्या तक्रारी नसल्याचे कळते. याबाबत बाबा ट्रॅव्हल्सचे संचालक रज्जू बाबा यांनी बडनेरा पोलिसात त्यांच्या वाहनातून 90 लिटर डिझेल अंदाजे किंमत 10,000 रुपये चोरी केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी रात्रीची गस्त वाढवली असून या चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे. मात्र या हाय प्रोफाईल चोरट्यांचा शोध बडनेरा पोलीस कशा प्रकारे व कधी लावतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. बडनेरा शहरात हाय प्रोफाईल चोरांची डिझेल आणि पेट्रोल चोरण्याची एक टीम सुरू आहे आणि या चोरट्यांच्या टीमने येथील बडनेरा येथील शिवाजीनगरातील बाबा ट्रॅव्हल्समधून जवळपास 90 लिटर डिझेल चोरून नेलेलं आहे. आणि ही आपण माझ्या मागं बघू शकता की बाबा ट्रॅव्हल्सची ही गाडी आहे आणि या गाडीतून हाय प्रोफाईल डिझेल चोरटे त्यांची कार आणली होती, त्यांच्यासोबत एक दुचाकी होती आणि त्या दुचाकीचे जो चालक होता तो इकडून तिकडे जात होता असं या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसलेलं आहे. आणि त्या गाडीतून जवळपास 90 लिटर डिझेल चोरीले गेलेले आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत आहेत या बाबा ट्रॅव्हलचे संचालक रज्जू बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा क्या होता आपने जो CCTV कैमरे में देखे उसमें क्या दिखा? उसमें CCTV कैमरे में दिखा कि पहले एक लड़का गाड़ी से चक्कर मार रहा है यहाँ पे, मारने के बाद में फिर गाड़ी आई, गाड़ी थी स्विफ्ट डिज़ायर वाइट कलर की, उसमें 3 लोग दिख रहे थे. उन्होंने पहले ये गाड़ी को खोले तो ये गाड़ी का डीजल नहीं निकला, ताला नहीं टूटा. फिर उन्होंने ये गाड़ी खोले, ये गाड़ी खोलने के बाद में इसमें से मोटर लगा के पूरा डीजल खींच लिए. डीजल खींचने के बाद में कार लेके यहाँ से चले गए. इसके बारे में आपने पुलिस में कंप्लेंट की? हाँ, इसके बारे में हमने पुलिस में कंप्लेंट भी करे. पुलिस वाले रोज़ इधर राउंड भी मार रहे आके और देख भी रहे कि कोई है कि कोई नहीं है. पुलिस को कुछ अभी तक कोई सुराग नहीं मिला. इसमें आपको पुलिस का क्या सहकार्य मिला? पुलिस का बहुत सहकार्य मिला. पुलिस रोज़ रात में यहाँ आके गश्त दे रहे हैं और ड्यूटी पे आ रहे हैं, देख रहे हैं गाड़ी पे कोई आ रहा है क्या, ये आ रहा है क्या. उस दिन से कोई अभी तक चोर नहीं आया. हमारे घर में जो कैमरे है उसमें भी कैमरे में कोई दिख रहा नहीं अभी. आपके घर में जो कैमरे यहाँ पे लगाए हुए हैं? हाँ, यहाँ से लगाए हुए हैं और पूरा घर में दिखता है इंटरनेट. और उसके बावजूद पुलिस जो रात में आ रही है, पुलिस की भी गाड़ियाँ दिख रही है, यहाँ आ रहे हैं, देख रहे हैं और वापिस चले जा रहे हैं. ते बाबा ट्रॅव्हल्सचे मालक रज्जू बाबा यांच्या गाडीतून हाय प्रोफाईल चोरट्यांनी जवळपास 90 लिटर डिझेल चोरून दिलेलं आहे. आणि बडनेरात अशा अनेक घटना घडत आहेत. असे आमच्या सिटी न्यूजच्या जे टीम आहे त्यांनी जेव्हा माहिती काढली तेव्हा त्यांना माहीत पडलं की असं की बऱ्याच गाड्यातून अशी चोरले गेलेले आहे. मात्र पोलिसांनी या संदर्भात चौकशी केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत या चोरट्यांचा पत्ता लागलेला नाही. तरी या संदर्भात पोलिसांनी योग्य दखल घ्यावी अशी या वाहन चालकांची मागणी आहे. बडनेरावरून सिद्धार्थसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. 22 नोव्हेंबरला जुना बायपास मार्गावरील जशने बार येथे 3,000 नगदीसह दारूचा माल अज्ञात चोरट्याने चोरी करून पसार झाले होते. या तपासात अमरावती शहर गुन्हे शाखा 2चे पथक लागले असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले. सुरेश उर्फ जादू शेंडापिशा नरेंद्र मलांडे
वय 20 वर्ष आठवडी बाजार यवतमाळ तर शंकर रामराव घुडसे वय 35 वर्ष चिखली आर्नी रोड यवतमाळ असे 2 चोरट्यांचे नावे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपीकडून 62,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्याने राजापेठ पोलीस स्टेशन, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतून एक दुचाकी चोरी केल्याची सुद्धा कबुली दिली. ही धड कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखा ACP शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखा पथक 2चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, पोलीस कर्मचारी संजय वानखडे, राजेंद्र काळे, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढवले, एजाज शहा, राजेंद्र काळे, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजिक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, संदीप खंडारे यांनी ही कारवाई केली आहे. 4 राज्याचा निकाल लागण्याआधी मोदी विरुद्ध देशात अफवा होती. आता मात्र सर्वांची बोलती बंद झाली. आखिर शेर तो शेर ही होता है, अब सारे तो की बोलती बंद, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणे यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा यांनी नागरिकांच्या मनात घर केले आहे असे स्पष्ट करून मोदी यांना खासदार नवनीत राणे यांनी शेरची उपमा देऊन त्यांची वाहवाह केली. आज जो निकाल लगा है पूरे देश में पिछले कुछ दिनों से, जब से आचार संहिता लगी और उसके पहले बहुत सारी अफवाहें थी कि मोदी जी अकेले हैं, ऑपोजिशन बहुत सारी झुंड में बाहर निकले हैं, बहुत सारी लोग एक साथ, पक्ष एक साथ आए हैं, तो रिजल्ट कुछ अलग होगा. तो मुझे लगता है सभी विपक्ष के जितने भी लोगों ने, राजस्थान हो, छत्तीसगढ़ हो और MP हो, मध्य प्रदेश हो, ये जितने भी राज्यों में जो रिजल्ट जिस तरीके से लगा है, मुझे लगता है शेर तो शेर ही होता है. फिर कोई झुंड बना के निकले या कोई कितना भी विरोध में बात करे या देश के प्रधानमंत्री का शब्दों में अपमान करे, मुझे लगता है जिस राज्य में जो चुनाव हुए उनके दिलों में घर बनाए हुए मोदी जी थे. और रणनीति जरा आपने देखी, मध्य प्रदेश हो या छत्तीसगढ़ हो या राजस्थान में हो, जिस तरीके से अमित शाह जी ने वहां पर अपनी रणनीति लोगों के बीच में लाई, लोगों को कन्विंस करने के लिए, मुझे लगता है वो कमाल तो सभी ने देखा. पर हमारे असंतुष्ट लोग जो कई महाराष्ट्र में सुबह उठते बराबर 9 बजे या कई बड़े मंचों से भाषण देते थे, ऐसे तोतों की बोलती भी बंद हो गई है. मुझे लगता है देश में फिर एक बार मोदी जी 2024 में ताकत से बाहर आएंगे. शेर तो शेर है, वो दिख गया है. शहरातील अंबागेट येथे असलेल्या कालभैरव मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून कालभैरव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथे मंदिरात शृंगार सजावट, महाआरतीसह महाप्रसादाने समारोप करण्यात आला. यासोबतच भजन संध्या कार्यक्रम सुद्धा आयोजन करून शेकडो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. अमरावती शहरातील अंबागेट स्थित असलेल्या 200 वर्ष पौराणिक मंदिर कालभैरव मंदिर येथे 5 डिसेंबरला कालभैरव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे 4 डिसेंबरला सायंकाळी कालभैरव भजन संध्यासह श्याम भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मंदिरात शृंगार करण्यात आले. सायंकाळी कालीमाता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या समारोपीय म्हणून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र.
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती ग्रामीण क्षेत्रातील शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरा ते कोंडवर्धा रस्त्यावरील शेतशिवारात 52 पत्ती जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. अशात 2 डिसेंबरच्या दिवशी पोलिसांनी सापळा रचून शेतशिवारात छापा टाकून 6 जुगारींना ताब्यात घेतले. जुगारीजवळील पोलिसांनी 5 दुचाकी अंदाजे किंमत 2,40,000 रुपये, 5 मोबाईल अंदाजे किंमत 23,000 रुपये व नगदी 35,300 रुपये असा एकूण 2,98,350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी शेख मोसम शेख बशीर करजगाव, अमित रूपराव डवरे, गफार बेग, मेहमूद बेग, दीपक संजय नवले सर्व राहणार कुरा, तर अमोल पांडुरंग कुसटकर राहणार तळेगाव, किसन रामरावजी बोबडे राहणार लाखनवाडी यांना ताब्यात घेण्यात आले. यात रवींद्र मानकर राहणार करजगाव, मोहन खरे राहणार कुरा, प्रकाश बोरवर राहणार खुरा, योगेश वानखडे राहणार कांडली अंबाडा असे 4 जुगारी पसार झाले आहे. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात API सचिन पवार, पोलीस कर्मचारी युवराज मानमोठे, स्वप्नील तवर, रवींद्र वराडे, सागर नाठे यांनी केली. अमरावती ग्रामीण भागात राहणारी कबड्डी खेळाडू श्रावणी वाट आता महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नुकत्याच राज्यस्तरीय 17 वर्षातील शालेय कबड्डी स्पर्धामध्ये पार पडल्या असून दर्यापूर श्रावणी संतोष वाट हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाल्याने दर्यापूर शहरात तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमरावती जिल्ह्याची खरी ओळख ही कबड्डी खेळांची भूमी म्हणून ओळख आहे. त्यात लहानशा दर्यापूर शहरातून आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू कबड्डी व विविध खेळाडूतून घडले आहे. त्यात आता अमरावती जिल्ह्याकरिता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे सौभाग्य दर्यापूर येथील मुलींनी मिळवल्याचे आहे. याच क्रीडा क्षेत्रात आता पुन्हा एकदा दर्यापूर शहराला सन्मान प्राप्त झाला आहे. दर्यापूर शहरातील खेळाडू व प्रबोधन विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी संतोष वाट हिची कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नुकत्याच राज्यस्तरीय 17 वर्षातील शालेय कबड्डी स्पर्धा पार पाडल्या. यामध्ये दर्यापूरची श्रावणी संतोष वाट हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत खेळणारी श्रावणी ही दर्यापूरची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. की दर्यापूर येथे क्रीडा क्षेत्रात कार्यरत वैष्णवी स्पोर्टिंग क्लबची खेळाडू असून प्रशिक्षण तथा राष्ट्रीय कबड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ती नियमित सराव करत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय ॲम्ब्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर व सहसचिव सतीश डफळे, आई वडील प्रबोधन शाळेला दिले आहे. संस्थापक अध्यक्ष वैष्णवी स्पोर्टिंग क्लब दर्यापूर आणि ही श्रावणी वाट 5 वर्षापासून आमच्या क्लबमध्ये खेळत आहे आणि यावर्षी तिचा 17 वर्षाखालील शालेय संघात महाराष्ट्र संघात तिची निवड झालेली आहे आणि सतत ते 2 वर्षापासून अमरावती जिल्ह्याचं राज्यस्तरीय नेतृत्व करत आहे. सब ज्युनियर, ज्युनियर आणि महिला तिन्ही विभागात यावर्षी सुद्धा तिचं प्रतिनिधित्व करत आहे. याचं सर्वश्री श्रेय आमच्या असोसिएशनचे सचिव अध्यक्ष जितूभाऊ ठाकूर, सहसचिव श्री डफळे सर आणि सगळ्यात मार्गदर्शन दिलं म्हणजे 5 वर्षापासून जे मार्गदर्शन लाभत आहे असे आमचे वैष्णवी स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षक परीक्षित चिकटे व सर्व संचालक मंडळ यांचे सर्वांचे तिला मोलाचे सहकार्य लागले आणि आता तिला पुढील वाटचालीसाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो. यामध्ये वैष्णवी स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षण परिक्षेत्र चिकटे यांनी तिला नेहमी मार्गदर्शन करून सहकार्य केले आहे. तिच्या या कौशल्याचे कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. याकरिता सतीश डफळे यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. कुशीमध्ये वसलेले वक्रमपूर या गावात विहिरीवर असलेल्या बांबूंची गंजी लावली असून यांचे वडील शिवदास उत्तमराव लोणकर यांच्या नावाने असलेल्या गट नंबर 31 शेतशिवारात शेतात चक्कर मारण्याकरिता गेले असता संत्रा बांधण्यासाठी विहिरीवर ठेवलेली शेतातील 2000 बांबू जळून पूर्णपणे खाक झालेले दिसून आले. ऋषिकेश लोणकर यांनी सदर तक्रारात संपूर्ण नुकसानाची पाहणी पंचनामा करून संबंधित विभागाने शेतकऱ्याला न्याय देऊन भरपाईची मागणी करीत आहे. अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीमध्ये बसलेले मक्रमपूर येथील शेतकरी ऋषिकेश शिवदास लोणकर कासोदा शिवपूर शेतशिवारामध्ये येत असलेल्या त्यांच्या घराच्या शेतामध्ये संत्रा झाडांना बांधण्यासाठी आणलेल्या बांबूंचे 2000च्या वर विहिरीवर असलेला बांबूंची गंजी लावली असून त्यांचे वडील शिवदास उत्तमराव लोणकर
त्यांच्या नावाने असलेल्या शेतशिवारात चक्कर मारण्याकरता गेले असता संत्रा बांधण्यासाठी विहिरीवर ठेवलेल्या शेतातील 2000 बांबू जळून पूर्णपणे खाक झालेली असून राख रांगोळीचे चित्र दिसून आले. त्याच बाजूला असलेले फळांचे झाडे, फणस, जांब, बेल व आंब्याच्या झाडाला आग लागल्याने जळालेली दिसून आली. त्यांचे सुमारे 1.5 लाख ते 2 लाख रुपयेपर्यंत नुकसान झालेले आहे. तसेच बाजूने असलेल्या त्यांच्या पपईच्या शेतामधील ठिबक सिंचनाचे वेंचुरी देखील तोडलेली होती. ऋषिकेश लोणकर हे पंढरपूर येथे गेलेले होते. तसेच त्यांचे आई वडील व त्यांचा भाऊ सुद्धा बाहेरगावी गेलेले होते. अज्ञात व्यक्तीने बरोबर घरी कोणीच नाही या संधीचे औचित्य साधून हा प्रकार घडवला आहे. मी निलेश रमेश लोणकर, कासो शिपूर, गट क्रमांक 34 मधील म्हणजे 6 महिन्याआधी माझे सुद्धा 8 पाईप फोडण्यात आलेले होते. शेतकऱ्याची खरी इस्टेट हे म्हणजे शेतात असलेले बांबू, बाशे आणि व्हेंचुरी आणि पाईप हीच असल्यामुळे मी साधी पोलीस तक्रार केली. त्यानुसार त्याच्यावर काही पण पाठपुरावा नसल्यामुळे 6 महिन्यानंतर माझे काका शिवदास उत्तम लोणकर यांच्या शेतामधील बांबू जाळण्यात आले. याच्यावरही सुद्धा कारवाई करण्यात यावी, कळकळीत कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला कळकळीत विनंती. मी मनोज पद्माकर सोनवणे, सरपंच गावकऱ्याच्या वतीने असे आग्रह करतो की जी ऋषी लोणकर यांच्या शेतात जी अज्ञात व्यक्तीने आग लावलेली आहे आणि 25 नोव्हेंबर रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास आग लावली आणि ती अशी घटना पुन्हा कुठे घडू नये आणि शेतकऱ्यांच्या शेतात फार मोठ्या प्रमाणात वस्तू असतात आणि भरपूर आमच्या गावात संत्रा असल्यामुळे पूर्ण शेतात बांबू असतात आणि या ऋषी लोणकर यांच्या शेतात कासोद शिवारात एका अज्ञात व्यक्तीने बांबूला आग लावली आणि अशी घटना पुन्हा होऊ नये तरी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्या इसमाकडे कठोर कारवाई करावी. याच्या अगोदर सुद्धा गेल्या काही महिन्या अगोदर निलेश लोणकर यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे पाईपचा सट पूर्णतः फोडला होता. तेच काही किलोमीटर अंतरावर उमरा येथील शेतातील गोठ्याला आग लावून गाई व गोऱ्याचा व इतर शेती उपयुक्त साहित्य जळून खाक झाले होते. या सर्व प्रकारामुळे ऋषिकेश लोणकर यांनी सदर तक्रार ही अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली आहे. या घटनेमुळे मकरमपूर येथील अनेक शेतकरी धास्तावले असून संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. संपूर्ण नुकसानाची पाहणी पंचनामा करून संबंधित विभागाने शेतकऱ्याला न्याय देऊन भरपाईची मागणी करीत आहे. जळालेल्या घटनास्थळी पटवारी राजेश खामकर, ग्रामीण पोलीस स्टेशन जमदार उमेश सोळंके यांनी भेट दिली व पंचनामा नमूद केला. यापुढे अशी शेतशिवारात आग लावण्याची घटना घडू नये त्यासाठी चोख कडक बंदोबस्त करण्यात यावा अशी पोलीस प्रशासनाला सर्व शेतकरी व गावकरी मागणी करीत आहे. यापुढील आगीच्या घटनेची पाहणी व पंचनामा तपासणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे.
हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.